नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकराचो मायमोगाचो येवकार. सुरयेक पळय आयच्यो मुखेल खबरो. बिट्स पिलानी इन्स्टिट्यूटात फाटल्या 9 म्हयन्यांत 4 भुरग्यांक मरण. कोणाकूच खबर ना मरणाचे कारण. SIT स्थापन करून करात चौकशी, मागला कुठ्ठाळी गट काँग्रेसीन. ह्या फुडें गुंडांक आनी गुंडागिरीक गोंयांत दिवचे ना थारो. सगळ्यांक हाडटले जाग्यार, अलोक कुमाराची गर्जना. नॅशनल हायवे तळी नाल्याचे फिलिंग आनी IDCच्या मुद्द्या वयल्यान तापली भोमची ग्रामसभा. तळी नाले पुरवपी कंपनीच्या विरोधात करात खर कारवाय, मागले थळाव्यांनी. आता खबरो विस्तारान. बिट्स पिलानी हे फामाद इन्स्टिट्यूटात फाटल्या 9 म्हयन्यांत 4 भुरग्यांक मरण आयले, पूण तांच्या मरणाचें कारण गुपीत उरलां. SIT स्थापन करून तांचो सोद घेयात, कुठ्ठाळी गट काँग्रेसीन मागला. सोरो ड्रग्स चोरयो खून हाचे कुट्टाळी सेंटर जावन रावला. पुलिसांची आड नदर चल्ल्या असो आरोपय ऑलेन्सियो सिमोशान केलो. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संवसारभर फामाद, पूण फाटल्या 9 म्हयन्यांत थंय 4 भुरग्यांक गूढ रितीन मरण आयलां आनी त्याची चौकशी जाली ना. देखून कुट्टाळीचे गट काँग्रेसीन हो विशय घेवन सरकार आनी सरकारी यंत्रणेचेर आरोपांचे फारपेट केले. फाटल्या 3 वर्सांत आमी पळयलेले आसा की कुट्टाळीचे गांवांनी एवरीथिंग अंडर द सन इलिगलिटी जालेले आसा. आमी पळयलेले आसा की चेन स्नॅचिंग इन्सिडंट पळयलेले आसा. घरां भितर येवन चोरी जाता, बायक्यो चोरी जाता, हिंगा मर्डर जाता, हिंगा पुलिसाचेर फार मारता, हिंगा 100 कोटीचे गॅमलिंग स्कॅम जाता. तेलंगणाचे पुलीस येवन हिंगा इन्व्हेस्टिगेशन करता. सगळे अंडर द सन हिंगा जालेले आसा. आता फाटले 9 म्हयन्यांत आमी पळयलेले आसा की बिट्स पिलानी कॅम्पस जे भुरगे आख्खे इंडियेचे बरे शिकलेले भुरगे ह्या कॉलेजीन शिकपाक येता आनी फाटले 9 म्हयने 4 भुरगे आयज मेले. आता आमी सरकाराक विचारपाक सोदता, स्पेशली द होम मिनिस्टर, हे 4 भुरगे मेले कशे आनी हे कित्याक लागून मरता? हे ड्रग्साक लागून मरता काय, या इलिगल सोरो मेवता म्हणून हिंगा मरता काय, या एकाडेमीक प्रेशर आसा म्हणून मरता काय? सो हेजेर आमी थरर इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय. कित्याक ह्या वाठारांनी आमी पळयलेले आसा की डुप्लिकेट सोरो, ड्रग्स हे सगळ्याक मेवता. आनी आमी गोंयचे CMाक आयज बरयलेले आसा, गोंयचे CMाक बरयले आसा, DGPक बरयलेले आसा, कलेक्टराक बरयलेले आसा आनी तशें करून आमचे वेर्ना पुलीस स्टेशनूय बरयल्ले आसा की आमकां कुट्टाळीच्या लोकांक आमी डिमांड करता की SIT प्रोब जावचो. कित्याक हिंगा बॅक टू बॅक जेन्ना लोक मरता, खंय ना खंय सरकार कोर्तालीचें नांव, गोंयचें नांव आयज पिड्यार जाता. सो आमी सरकाराक थरो इन्व्हेस्टिगेशन करपाक सांगता आनी जे आयदर वेदर इट इज एकाडेमिक, वेदर इट इज बिट्स पिलानी कॅम्पस ऑर आउटसाइड द कॅम्पस, जे कितें चलता, म्हाका दिसता हेजेर थरो इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. आनी आयज जे माय पायक आयज धपको भरलेलो आसा, आयज आमची भुरगीं आयज भिलेलीं आसा. हे पळयता की आयज भुरगे कॉलेजीन वयता आनी मरण परत येता. हे चल्लां कितें? बिट्स पिलानी जी आसा एक व्हडली टॅक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इट इज वर्ल्ड फेमस. आख्ख्या संवसारांत हे इन्स्टिट्यूटाक वळखतात लोक आनी हातूंतले जे भुरगे पास जातात तांकां व्हडले व्हडले कंपनीज जावं ते इंडियन नाल्यार युरोप नाल्यार US तांकां जॉब मेळटा, पेइंग लॅक्स ऑफ सॅलरी. सो हाऊ इज दिस हॅपनिंग इन सच अ रिनाउड इन्स्टिट्यूशन? हाऊ दीस थिंग्स हॅपनिंग एंड वाय इज देर नो प्रोब इन दीस? हांगा कित्याक चौकशी जायना की हांगा 4 भुरगे 1 वर्सान कशे मरतात? ही चौकशी जावपाकूच जाय आनी आमी डिमांड करतात की हांगा एक SIT प्रोब जावन एंड फायंड आउट करून हे भुरगे वाय दे आर डायिंग. मीन्स इज इट बिकॉज ऑफ academic pressure? Is it because of ragging? Is it because of drugs, as some people have been saying, or liquor or whatever? ह्या फुडें गुंडांक आनी गुंडागिरीक गोंयांत थारो दिवचे नात. एका फाटोफाट एक वेगान क्रिमिनलांक पुलीस कस्टडीत घालपी गोंयचो DGP अलोक कुमारान गर्जना केल्या. आता पुलिसांचेर हल्ले करपाक मेरेन गुंडाची मजल पावल्या. सगळ्यांक जाग्यार हाडटले, आयकात DGP.
गोंयांत हालीं दिसा उजवाडा कोयते रॉड पिस्तुलां वापरून हल्ले करपाच्यो घडणुको घडपाक लागल्यात. पुलिसांक कोणच भिनात काय कितें अशें गोंयकार उलोवपाक लागल्यात. हे फाटभुंयेर दक्षिण गोंय पुलीस फोर्स आनी क्रायम ब्रांचीन हातान हात घालून वेगान हालचाली सुरू केल्यात. अशा टोळ्यांक वेपन्स कोण दितात तो एजन्सी सोदून काडटले अशें DGP आलोक कुमारान सांगलें. जो लाइसेंस एजेंसी है उन्हीं से हायर करें मैन पावर, वो बाकी अनलाइसेंस को पकड़ना तो उनको आइडेंटिफाई करके उनको दे देना. सर वो छोटे छोटे गैंग्स फॉर्म हो रहे हैं साउथ में, उनके ऊपर ये काम अभी काफ़ी चल रहा है. और साउथ गोवा, नॉर्थ गोवा और क्राइम ब्रांच तीनों जो हमारी पुलिस रेजिस्टेंस. सर कल कुकली एक पुलिस स्टाफ के ऊपर अटैक हुआ है, उसमें लोग अरेस्ट हो गए हैं सारे जितने भी एक्यूज थे, और इंस्ट्रक्शन दे रहे हैं कि आगे से ऐसे इंसिडेंट्स ना हो. सर आगे मिर्जापुर हो सकता है गोवा, क्योंकि छोटे छोटे बात के लोग बंद निकालते हैं. नॉट इट विल नॉट बी अलाउड. दैट शुड बी वेरी क्लियर टू ऑल द बीन्स जो भी बदमाश. थैंक यू सर. नॅशनल हायवे तळी नाल्याचे फिलिंग आणि IDCच्या मुद्द्यावयल्यान भोमची ग्रामसभा तापली. कुणय उद्देगीक वसणुकेंतल्या सकयल्या भागांतली तळयेचो वाठार आनी नाला मातयेन भरला. ताका लागून थळावे तिडकल्यात. तळी नाले पुरवपी कंपनीच्या विरोधात खर कारवाय करची, वाठार आसलो तसो करून दिवचो अशें मागला. कुणय उद्देगीक वसणुकेत सकयल्या वाठारांतलो नाला पुरयला. इंडस्ट्रीक कंपाऊंडच ना. इंडस्ट्रियल इस्टेटीक कंपाऊंड गरजेचो. गांव आनी उद्देगीक वसणूक कळपाक जाय. जे कंपनीन हे काम केलां ताचेर बेगोबेग खर कारवाय जातली. जे कंपनीन हे काम केलां ताचेर बेगोबेग खर कारवाय करात. भोमा ग्रामसभेत पंच वांगड्यांनी उद्देग मंत्री माविन गुदिनो आणि IDCचो अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्डा कडेन मागला. सरपंचाने मिडियाक फॅक्ट सांगलो. ग्रामसभेक प्रामुख्यान प्रश्न म्हणल्यार पयलो म्हणटा तो नॅशनल हायवेचो आसलो. नॅशनल हायवे आनी IDCचो आनी प्लस एक सोसायटीचो आमचो इश्यू आसलो. आतां हे नॅशनल हायवेचो प्रश्न हाताळटा आसतना हे आमच्या हातीन कांय ना. नॅशनल हायवे हो सगळो नॅशनल हायवे रस्तो करता, आमचे स्टेट हायवे आनी नॅशनल हायवे सेंट्रल. आमी तेजेर कांय भाश्य करूंक शकना आनी जे तेंच्यांनी मागलां ते हांगा आमी प्रोडायज केला. कितें कितें आमचे कडेन आयला तेणी मागलें की हांगासर टिल्ट रोड येतलो काय वायंडींग येतलो. एज पर आमकां गायडन्स स्टेट हायवेच्यान येयला तो टिल्ट रोड आसलो 40 मिटर्स. आनी तेणी सांगलें तुमकां बिल्डिंग्स कितें प्लॅन येयला, आमचे कडेन तो प्लॅन नासलो. तो आमी सांगलो आमकां ना म्हणून. हो प्रामुख्यान एक नॅशनल हायवेचो आसलो. दुसरो IDC ना तेजे आमचे पंचायतीक तेकोन आनी नागझरच्या वाड्याच्या वयल्यान न्यू IDC प्लॉट आसा ते प्लॉट ओपन दवरचे. की कारण थंयसर समज जर IDC फॅक्टरी येयली जाल्यार सकयल आमची एक तळी आसा ती तळी दूशीत जातली आनी सगळे लोक नागझरचे ते उदक पिता म्हणून ती ओपन दवरची म्हणून एक रेजोल्युशन घेतलां. ते आमी रेजोल्युशन फॉरवर्ड करतले. तिसरो म्हटल्यार वयर फॅक्टरीन आमचे नाला पारंपारीक नाला आसले, व्हडल्यो व्हॅली आसल्यो, त्यो IDC खंयचे प्लॅनार पळोवन करता ती आमकां खबर ना. ती नाला टोटल तेंच्यांनी पॅक केल्या. एज पर ते पयलीं हांव इन्स्पेक्शन करपाक गेल्लो तेन्ना त्या इन्स्पेक्शनान फळदेसाय म्हणून एक इंजिनियर आसलो. तेणी सांगलो ते आपूण नाला तशे प्रोटेक्ट करतलो. जे जरी तर प्लॅनर सुद्दां ते प्लॉट आसले जाल्यार ते आपूण कॅन्सल करता, पूण ते केलें ना. आनी तरी आसतना काल सुद्दां ते पुरपाची प्रोसेस तेंचो चालूच आसा. पूण ते कितले कन्सिडर आमच्या गांवच्या लोकांक करता ही IDC अशी दिसता की ती भायल्यान येवन हांगासर आमचेर कॅप्चर जालें काय कितें. बॅनिली आसा तिथे बॅनिलाचो प्लॉट आसा हांगसरल्यान जवळ 100 मिटर भायर आसा कळ्ळें तुका. ते बॅनिलान ते कटींग आपलो प्लॉट कटींग करून प्लॉट डेव्हलप फिलिंग केलं. कित्याक लागून तांकां माती तेंच्यांनी हाडून हांगा उडयता. ही गोश्ट जेन्ना संकेत फळदेसाय म्हणून कुंडयचो IDC एरिया मॅनेजर आसा न्हू त्याचे दोळे आड घालून दिले. तो म्हणपालो आपूण थंय म्हणपालो ट्रेंच मारता आनी आडयता म्हणपालो. आपूण घालपाक दिना म्हणून संकेत देसाय जवळ जवळ टोटल हेजे जे ही जी हालत करता बॅनील न्हू तेजे टोटल जवळ जवळ 6 व्हिडिओ ताका हांवें WhatsApp धाडले आशिल्ले. हे जे काम न्हू पयर सिलेक्ट घातले हेजो व्हिडिओ करून ते संकेत फळदेसायाक धाडला. संकेत फळदेसाय वांगडा आनी एकटो आशिल्लो तांचो कोस्ता म्हणून आशिल्लो जो टेक्निकल डिपार्टमेंटाचो पणजे हेड ऑफिसान बसता न्हू तेका सुद्दां हाडून हांगा दाखयलेलो आनी ताणें सुद्दां हो स्पॉट पळयलेलो. तेजे उपरांत ही जी आनी जो 500-600 सुमार ट्रक डंपर रावन तेंच्यांनी पुरयल्ले आसा. पूण काम थांबोना अजून काम थांबोना. हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की ही जी जागा आसा आमची कमुलदाद आसा, बोमोडगण पंचायतीची लोकांचीच कमुलदाद आसा. आमी सॅक्रिफायस केली सॅक्रिफायस आमकां कांय प्रॉब्लेम ना. फॅक्टरी येवपाक जाय पूण
अशा जाग्याचेर अशा स्पॉटाचेर फॅक्टरी येवपाक जाणा, ज्या जाग्याचेर व्हॅलीज आसा, ज्या जाग्याचेर नाले आसा, जे गांवांत प्रोटेक्ट करता, ज्या गांवांत उदकाचो सोर्सीस मेळटा, असल्या जाग्यांनी तरी असल्या जाग्यांनी तरी प्लॉट करचे न्हू. हांव इंडस्ट्री मिनिस्टरा कडेन माविन गुदिनी कडेन आनी IDC चेअरमॅना कडेन रेजिडेंटा कडेन मागता, आनी तशेंच WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकरा कडेन मागता तेंच्यांनी हांगा येवन जाग्यार स्पॉट पळयचो आनी जो स्पॉट पळोवन जो PBR पब्लीक बायोडायवर्सिटी रजिस्टर म्हणून एक गांवचो तयार करता विलेज पंचायत, तितून तो डिमार्केशन करून घेवचो लीड घेवन सुभाष शिरोडकरान माविन गुदिनन आनी IDC चेअरमॅन आसा तो रेजिडेंटान तेणें PBRान रिकॉर्ड करचो आनी हे सगळे व्हॅलीज नाले आसा ते प्रोटेक्ट करचो. कुंडे इंडस्ट्रियल इस्टेट आहा, पूण ते इंडस्ट्रीक न्हू एंटायर इंडस्ट्रियल एरिया म्हणून इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्लॉट अलॉट करता आनी ते सकयल आमची विलेज आसा. विलेज असल्या कारणान ती इंडस्ट्री खंयच ते कंपाऊंड ना आनी जाणून करून हे विशय जे विलेजीक इफेक्टेड जातात आनी जे नॅचरल स्प्रिंग ज्यो आशिल्ल्यो नाला तितूनसून आमचे कल्टिवेटर विलेजर्स लोक कल्टिवेट करताले, त्यो स्प्रिंगी बंद केल्ल्या कारणान आमच्या विलेजीन जे पद्दती प्रमाणे उदीक सोर्स मेळपाक जाय तो आमकां मेळना. आनी आमी इंडस्ट्री कडेन विनंती करता आनी इंडस्ट्रियल प्लॉट जेन्ना अलॉट करता ते एंटायर इंडस्ट्रियल इस्टेटीक कंपाऊंड घालपाची गरज आसा, जाणून करून इंडस्ट्री सेपरेट उरपाक जाय आनी विलेज सेपरेट उरपाक जाय. आनी तेंची इलिगलिटी कितें आसा पळय ते डायरेक्टली एक्सपोज जातले विलेजर्सा कडेन जातल्यो आनी गव्हर्मेंट ऑथॉरिटी कडेन जातल्यो. हेजेर सरकारान मातशें लक्ष इलिगल बोरवेल दिता. आतां इंडस्ट्रियल इस्टेट आहा पळय तशें डायरेक्ट प्लॉट अलॉट केला बोरवेल अलॉटेशन करता. हंगर स्ट्रायकार बसोन मायकल प्रॉस्टिट्यूशन आनी टाउट्सांचो विशय हाताळीत असो दिसना. टाउट्सांक दंड दिवन पुलीस सोडून दितात. तांच्या मुळा मेरेन पुलीस गेले जाल्यारूच कोणाच्या आशिर्वादान कळंगुटे अनैतीक वेव्हार चल्ल्यात ते कळटले. हे जायना कळंगुटची पंच गीता परबाचें म्हणणें. कळंगूटचे प्रॉस्टिट्यूशन आनी टाउटिंग बंद करिनात जाल्यार आपूण स्ट्रायकार बसतलो अशें सांगताच कळंगूट पंचायतीन हावस टॅक्स वाडो येता अशें कळंगूटचो आमदार मायकल लबोन सांगिल्लें. ह्या विशयाचेर काल खाशेली ग्रामसभा आपयली. लोकांच्यो सुचोवण्यो मतीन घेवन पंचायत मंडळ योग्य तो निर्णय घेतले. सरपंच जोजफ सिक्वेरान सांगलें. तुम्ही ODP केले, कालांगूट पाड घातली. आयज तूं म्हाका सांग पार्रा वचून पळय, इज देर एनी डिस्ट्रॅक्शन? वाय वॉट इज द डेव्हलपमेंट ओवर देयर? हे सगळे गव्हर्मेंटाचे पयशे हाडटा आनी तितूर घालता. आय एम नॉट एगेन्स्ट दॅट. एवरी टायम आमचे रस्ते पळयात आनी पार्राचे रस्ते पळय, आमचे रस्ते पळय, कांदोलीचे रस्ते पळय. गव्हर्मेंट आमकां कितें हेल्प करता तो सांगात. मायकल उलयला तेजेर खूब हे आहा. आमी भासाभास करतले हांवें ताका सांगली खूब. आय एम नॉट MLA, आय एम अ हंबल सरपंच ऑफ अ विलेज. सो आय नो वॉट इज द लॉ इन द पंचायत राज वेअर ही इज नॉट अवेअर ऑफ दिस. काल मायकल लोबो आमचो MLA आहलो तो उलयलो की आमी टॅक्सां वाडोवंक सोदता म्हणून. ताका खबर ना आमी टॅक्सां वाडोवंक सोदिना म्हणून, कित्याक आमची टॅक्सां वाडलेली ना. पूण त्या दिसा ताणें काल म्हाका फोन मारलो सकाळी फुडें आनी विचारलें अशें अशें आहा म्हणून. पूण तेच्या आदी ताणें तो स्टेटमेंट केल्लो. सो तेजी मिस्टेक ना आनी हांव कोणाचीच मिस्टेक करिना. ओन्ली थिंग इज दॅट द सिस्टम इज सच. नोटिफिकेशन आमकां येयला न्हू, ते आय वॉज इम्प्लिमेंटींग दॅट नोटिफिकेशन आनी इट इज लेफ्ट अप टू द बॉडी टू डिसायड. आतां बॉडीन कितें केलेलें की हावस टॅक्स जी कोणाची आहा न्हू फ्रॉम 1994 ती आमी हावस टॅक्सान चेंज करूंक जाय आफ्टर एवरी 5 years. पूण ती आमी करूंक नासली आनी खूब जाणांची टॅक्स 25 रुपया आनी आमी गार्बेज टॅक्स फारीक घेयना कोणाचे लोकलाचे, भायल्यांचे घेता. सो हेजे वयर गैरसंबंद जालो सगळ्यांचो आनी पंचायतीक ब्लेम करूंक लागलो. सो दॅट्स आय सेड लेट्स हॅव अ ग्रामसभा, स्पेशल ग्रामसभा मिटींग आनी लोकांक सांगपाचें अशें अशें जालां म्हणून. आनी त्या पासत आमी ग्रामसभा घेतली, बरे भाशेन आयज काबार जाली. बरें तांकां सांगलें, तेणी सजेशनां दिलीं आमकां. ती सजेशनां घेवन आमी आमचे लिगल एडवायजरेशन वयतले आनी तांकां सांगतले. हावस टॅक्स कितें जाला आतां लायक हॉटेल्स दे हॅव टू दे आर डुईंग कमर्शियल एक्टिविटीज. सो दिस कमर्शियल एक्टिविटीज कोण कोत्ता न्हू ताका आमी मिनिमम 16 स्क्वेअर मिटर एक रूम रेट घेतल्या. इंटू 10 धरतो 10 रूम आहा तेजे. सो इंटू 10 इंटू 40 घेतल्या. दो आय नो दॅट एरिया इट इज मॅक्झिमम इज 40 म्हटलं त्यांनी, बट वी हॅव टेकन 40
We should have taken even lesser than that, and that we publicly they brought it to our notice also, and we are doing that also now. Suggestion म्हणजे थोडे करपाक पासून आता 200 रुपया दिल्या कमर्शियल. I also feel that 200 रुपया is not advisable. So less करपाचे, 100 करपाचे. विसा उपरांत येवकार पळया मुखावयल्यो खबरो. कुमदाचे जमनींनी बेकायदेशीर बांदकामां दिसून आयली जाल्यार ती आडोवपाचे थेट अधिकार सरकारान कुमदादाक दिवचे. चिखली आनी चिकोळणा कुमदाच्या जाळवणदारांनी मागला. कोमनी दादेच्यो सुवातो सरकारी ताब्यात घेवचो विचार सरकारान मांडलो आणि गोंयभर बोवाळ जालो. भोवतेक कोमनी दादांनी जमनी सरकाराच्या ताब्यात दिवपाक विरोध केलो. चिखली आणि चिकोळणा कोमनी दादांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मिडियाच्या माध्यमांतल्यान सरकारा मुखार मांडली. पळया. Regarding to in the last assembly, the government passed a bill to legalize thousands of houses across Goa, which are on Komdad land for last many years. We can say it is more than in our Komdad, Chikani Komdad, there are houses prior to 40-45 years. This bill will have to regularize houses which are there prior to 2014, and there are approximately about 1 to 1.5 lakh illegal houses on various lands. Most of the houses belong to Goans and existed to more than 40 to 45 years. See, these houses were not built overnight. These houses were built on the tenure of previous attorneys. So the present attorneys cannot be responsible for the construction. We are there to regularize them and bring revenue so that our dividends or this to the members are being raised. There is a Supreme Court ruling which says if resources are scarce, authorities must explore alternatives to outright demolition proceedings within it. If at all houses are along the highways, roads, which will not allow road or any highway expansion, then action can be taken on those structures. Last, the order of the administrator on 4/1 was a victimizing approach. Government should not leave any scope for further filing of cases. And lastly, I request the government should give direct powers to the managing committees or to the Komdads. Comunidad of Chikali and Comunidad of Chikolna are willing to regularize all such houses on the land belonging to them. This was passed in our general body much before this notification was introduced. Because both the Comunidades have fought tooth and nail to demolish houses, file cases against the government, and do everything possible to do away with illegal houses, which did not work in the long run. We are still stagnant with the land encroached, and we are getting no revenue. And the land is encroached mostly by our fellow Goans, 80%. I can give you the record, 80%. So the regularization of these houses, as per our Comunidad, is on par with the government notification, and it's most welcome. नाचनोड्या एका घराक उजो लागलो. ह्या उज्याक लागून सुमार 5 लाखाचे लुकसाण जाल्याचे घरधन्यान सांगले. पळयात पुराय बातमी. माझ्या पळय घराक आतां कशी कितें उजो लागला तो म्हाकाय कांय खबर ना. आनी हांव गेल्लो कामाचेर तेन्ना हांव येता म्हाका भावान फोन मारला आनी सांगलें कितें की तेंच्यांनी तुज्या हेका उजो लागता धुंवर येता म्हणून असो म्हाका सांगल्या उपरांत हांव येयलो. तर पळयता जाल्यार भितर व्हडलो उजो लागला. आख्खे एका सगळे बेड काबार जाल्यात, सगळे सोफा सेट, मागीर टीव्ही, मागीर कबडीन सगळे कपडे जळोन गेल्यात, वांशाचे सगळे आख्खे मद्यार काबार जाल्ले आहा. हे आतां कमीच ते कमी म्हाका 5 लाखांचे तरी हे आहा नुकसान जाल्लें. तुमी घरान सरकारान म्हाका कितें तरी हे येवन सरकारान हांगासर कितें तरी पळोवन तरी म्हाजें हें करपाचें घराचें. कित्याक म्हाजे कडेन तशें कांय ना. म्हाजे कडेन आतां कांय करपाचें हें ना. आतां 5 लाख म्हटल्यार थोडे जाले ते, आनी हें इतलें लुकसाण जालां ते म्हाका कांय करपाचें हें जावचें ना म्हाजे कडेन आतां. आनी एका वटेन पावसूय पडटा.
कितें भांगर बिंगर कितें असलें बी भितर? भांगर बीन कांय ना भितर, भांगर तशें कांय ना, भांगर आसा भितर म्हटल्यार भांगराचे आतां तितले कांय ना, 1-2 वस्तू आसतल्यो भांगराच्यो, म्हटल्यार तितल्या भांगराचे हेका कांय जावंक ना. दिनेश पाटेकर हेका हो सकाळी उठून आपल्या कामाक गेलो, तेजी बायलूय गेली आनी तेजे भुरगे गेले म्हणटा ते दाराक लॉक आसले म्हणटा आनी खबर ना म्हाका, तेकाय खबर ना कोणाक खबर ना कशें कितें हो उजो लागलो पयली. तरी तेजे सगळे हांगासर सामान जावं वयले मोदेर, फ्रीज, आलमार, टीव्ही हे सगळे तेजे डॅमेज जाल्ले आहा. एक म्हाका दिसता 4-5 लाखाचो तेका लुकसाण येयल्लें आहा. तेका तो सारको गरीब आहा आनी तेका सरकारान कितें तरी एक मदत करपाची. 10:52 मिनटांनी कॉल केले, फायर कॉल. राहुल सुभाष कॉल केले गणपतीच्या टेम्पलाकडे नाशनला घराक एक कितें उदक पेटलें म्हणून. इमिजिएटली म्हापसा फायर स्टेशनान आमचे ड्युटी क्रू एलॉंग विथ फायर टेंडर आमी ते टर्न आउट केले आनी स्पॉटार आमी कितें पावन हांगा पळयले दिनेश पेटकर हाऊस नंबर 488 वांगणवाडा नॅशनल हेच्या घराक उदक पेटलें म्हणून. इमिजिएटली आमी जे 2 होत जे आहा ते सोडले आनी फायर फायटींग ते चालू केले. फायर फायटींग चालू केलं आमी जो घराक उदक पेटलेलो एकाच्या रुमाक तो आमी एक्सटिंग्विश तो केलो आनी हेच्या पयलीं जे लोकलान जो कितें व्हडलो पेटलेलो तेंच्यांनी कंट्रोल केलो. आमी ते फायर फायटींग करता तेन्ना पळयले तेजे आलमारी, बेड आनी बाकीचे ते कपडे जे थोडे कितें आहा ते जळेले आसा. एज पर ओनर स्टेटमेंट ओनर म्हणटा आपले जवळ जवळ 3 ते 4 लाख रुपया लॉस जाला म्हणून. तो एस्टिमेट केन्ना सबमीट ते करता तेन्ना एक्झॅक्ट कितें लॉस आहा ते कळटलें. कॉज ऑफ ताका भायर आमी विचारलेले तो म्हणटा सस्पेक्टेड म्हणटा तो शॉर्ट सर्किट, पण अजूनही केन्ना तातले तेन्ना रिपोर्टाचे सारखे कितें ते कळटलें. वस्त्र मंत्रालय व हस्तकला महामंडळ मार्फत कोको आर्ट गॅलरीत सोनू शेटगांवकर, सोनाली शेटगांवकर हांच्या मार्गदर्शनाखाला नाल्लांच्या कट्ट्यापासून विविध वस्तू तयार करपाची प्रशिक्षण कार्यशाळा जाली. मांद्रे पेडण्या हस्तकला महामंडळा आणि वस्त्र मंत्रालयाची कट्ट्यापासून विविध वस्तू तयार करपाची आगळी वेगळी प्रशिक्षण कार्यशाळा झाली. हे कार्यशाळेच्या समारोप सत्राक मांद्रेचो आमदार जित आरोलकर हजर आसलो. प्रशिक्षणार्थीक ताणें प्रमाणपत्रां वाटली. आयकात प्रशिक्षणार्थीचे अनुभव आणि जितान मांडिल्ले विचार. पण हांवें तितलें मनार घेवंक ना आनी अशें उलयता की ही म्हाजी जावं तेणें म्हाका सांगलें अगो असो कोर्स आसा तूं कित्याक घेयना. इतलें जाता म्हणजे परत फोन केलो हांवें भाईक फोन केलो सोनू भाईक जाल्यार तो म्हणटालें जालें भरलें सगळें. हांव सारकें अपसेट जालें, म्हाका तर येवंक जाय आसलें. पूण मागीर सरान भाईन म्हाका सांगलें कितें तूं यो गो केन्ना स्टार्ट जातलें पळय त्या दिसा यो कोण तरी येयनासतना तुका चान्स पडटलो. हांव येयलें आनी म्हाका खबर नासलें कट्टे पासून इतलें बरें कितें जाता म्हणून आनी इतली शायन कट्टे आतां ही तर खबरूच नासली आनी म्हाका कांयच खबर ना. हांव झिरो. भाईन म्हाका शिकयलें, सरान आमकां बरे भशेन दाखयलें आनी आतां हांव कितें तरी करूं शकता म्हणून म्हाका खूब बरें दिसता. हांव सांगोळड्याच्यान येता आनी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान हांव हांगासरलें सोण्या पालयांतल्यान. कट्ट्यांसून पयलीं अशीं कपां हे ते कितें कितें करून स्टॉल लायताले. ऑटोपे गेला हांव भायर दिल्ली, मसुरी बी. पण हांगा येवन आमकां आतां ते प्रॉडक्टाक कशी लूक दिवप आनी तितून न्यू आनी कितें ॲड करून आमी आनी कितें बरी मार्केटींग करूंक शकता तें म्हाका एक शिकोवंक गावलें सर आमच्या फॅशन डिझायना बरोबर. आनी एका 100 पट्ट्याक आमी 500 रुपया कशी तेका कमोवंक शकता त्या प्रॉडक्टाक. ते पयलीं मेन बारीक बारीक म्हाका खुबशें शिकोवंक मेळ्ळें सर. आमच्या सोनू सराक थँक्यू म्हणटा. हिंदी बोलना. तो मैंने जब यहाँ पे आया था तो सर ने बोला ये सिर्फ गोवन लोगों के लिए है और मैं गोवा में हूँ 1999 से स्पिरिचुअली और कोविड से पहले से परमानेंटली, लेकिन अभी तक डॉक्यूमेंटेशंस नहीं है. तो बट सर ने बोला कि टीचर उड़ीसा से है, तो मैंने बोला स्टूडेंट भी बंगाल से हो सकता है, अभी गोवा का है. तो यहाँ पे आके और मैं रिसाइकल आर्टिस्ट हूँ, व्हिच मीन्स दैट मैं जो चीज़ें लोग फेंक देते हैं उससे चीज़ें बनाती हूँ. तो मैंने नहीं सोचा था कि इतना कुछ सीखने के लिए मिलेगा एंड इतने लवली लेडीज़ के साथ बहुत मिलजुल के काम करना पड़ेगा. एवरीबडी सो हेल्पफुल, सबने मुझे बहुत बहुत इनकरेज किया और हेल्प किया और बिल्कुल फील नहीं होने दिया कि मैं गोवा की नहीं हूँ. तो दैट्स अ बिग थिंग. अच्छा से गुजरा हम लोगों का, पूरा फैमिली टाइप हम लोगों ने काम किया है और बहुत अच्छा लगा सबसे आप लोगों से मिलके. मैंने आप लोगों से बहुत कुछ सीखा, आप लोग मेरे से बहुत कुछ सीखे और आशा करता हूँ कि आगे जाके आप लोग और अच्छे अच्छे प्रोडक्ट्स बनाएं. जितना भी आप लोगों ने सीखा 25 दिन में तो मतलब सब कुछ नहीं सीख सकते, लेकिन प्रैक्टिस करते रहेंगे तो होपफुली बहुत अच्छा आगे को करेंगे. तो नेक्स्ट टाइम अगर हम मिलते हैं तो आप ज़रूर दिखाइएगा कि हमने ये प्रोडक्ट बनाया, या फिर फोटोज़ में क्या बोलते हैं व्हाट्सएप में मुझे भेजा कीजिएगा कि हमने ये प्रोडक्ट बनाया. तो मेरे को भी अच्छा लगेगा कि कहीं जाके मैंने कुछ अपना इनपुट दिया तो कुछ प्रोडक्टिव हुआ.
और बाकी तो बढ़िया है सब आप लोग के साथ. बायलां सेल्फ हेल्प ग्रुप आसा पण आमकां एक व्हडलोसो एक्सटेंशन सेंटर जाय तो गोवा हँडीक्राफ्ट आहा. आमचे गोवा हँडीक्राफ्ट हांव एक सध्या गोवा हँडीक्राफ्ट जशें नाल्लाचे आमी सप्लायर करता आणि ते आमचे गोवा हँडीक्राफ्टाचे जे शोरूम्स आसा ते ऑलरेडी आमचे 2 जाल्लेले आसा. 10 शोरूम आसले 10तले आतां फक्त 3च चलता वर्किंग आसा. ते आमी मागलेले की मोपा एअरपोर्टाचेर आमकां एक दिवचो किंवा बीच लायन जी आसा पळय कोस्टल हरमला बिलो थंय आमकां एक असो गोवा हँडीक्राफ्ट म्हणून थंयसर एक खंय तरी दिवचो. आतां आमचे मोर्जे आमच्या सरकारान एक ताब्यान घेतले हा गोवा टुरिजमान थंयसर ते आमचे एक एक्सटेंशन आमचे गोवा हँडीक्राफ्टा खातीर जर स्टॉल दी किंवा आनी कित्या खातीर जाल्यार ही जी बायलां आसा ती आपापले ते प्रॉडक्ट दवरूं शकता किंवा तांकां लोनाचे स्किमी जो आनी कितें कितें आसतले ते तुम्ही सर ह्या बाबतीत तुम्ही उलया आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. कार्यक्रम खरंच बरे दिसता की तुम्ही सगळी महिला वेगळ्या वेगळ्या भागातल्या येयल्यात आणि आमची मतदारसंघाची थोडी काही महिला असतात आणि जेन्ना हे तुमचे हँडीक्राफ्ट तुमचे आर्टवर्क जर पळयत जाल्यार खरंच तुमचें कौतुक करीत दिसता कित्याक इतल्या सुंदर पद्दतीन तुम्ही केले आणि बरें हितून तुमचे खंयच्या शोरुमान अशें दवरीत जाल्यार कोण ना म्हणचो ना घेवच्या शिवाय खुबश्यो गोश्टी आहात जे हँडीक्राफ्टान तुमकां आनीक प्रमोट करपाची गरज आहा. हांव जाणात आतां सोनून म्हटलां तशें एअरपोर्टाचेर मोपा एअरपोर्टाचेर हांगा एक कावंटर तुमचो आयो म्हणून आणि हे ऑलरेडी आमी सीएमा कडेन उलयल्यात आणि थंय कावंटर करपाचो घालपाचो प्रयत्न चालू आसा. सो पळय मॅक्झिमम जाता तितके बेगीन तुमचो कावंटर घालपाक. आमी म्हणटात स्त्री शक्ती आणि स्त्री शक्ती म्हणटा आसतना आमचे गोंय सरकार तशेंच केंद्र सरकार हे सारखे जोरान काम करता महिलां खातीर. सरकार आपल्या लेवलीचेर करतातूच पूण महिलां खातीर आमच्या मतदारसंघान हांव म्हाजी प्रायोरिटी दिता. सो आमची महिलांची सगळी संघटना आसा ती खूब स्ट्रॉंग आहा आणि वेगळे वेगळे कार्यक्रम प्रत्येक गोष्टी आमी घडोवन हाडटात उदरगत संस्थे म्हणजे क्लासी आमचे चालूच असतात. परत मागीर मार्केटींग करप तांकां मार्केटींग प्रमोट करप तेंचे प्रोडक्ट्स खपोवप हेचेर आमचे सदांच काम चालू आहा. म्हणजे हालींच आमी सोप मेकिंग क्लास घेतली कित्याक बेगिनात बेगीन आमी सोप मेकिंग शॅम्पू आनी सगळे इतर गोश्टी जे हॉटेल्स रुमांनी लागतात ते आमी हांगासरूच सुरवात करता बेगिनात बेगीन मिशिन्सांनी ऑर्डर केल्ली आहा आणि काही महिलांक आमच्या ट्रेन केल्यात. सो ती आपल्या सेल्फ डिपेंड रावतली म्हणजे स्वताच्या हिमतीर स्वताच्या बळाचेर महिला आपूण जोडू शकतात ह्या पद्दतीन आमी करतात. विसावप्रांत येवकार पळया मुखावयल्यो खबरो. मडगांवकारांक जाय जाल्यार सादे सुदे न्हय अल्ट्रा मॉडर्न मार्केट बांदून दिवपाक शकता फकत तांणी तें मानून घेवपाक जाय मडगांवचो आमदार दिगंबर कामतीन सांगलें. मडगांव मार्केटांतल्या पिपळकट्टो रेलिंगाच्या स्थलांतराचे आयज नूतनीकरण जाले तशेंच 2 इमारतीचे डागडुजीचेय काम जाले. मडगांवचो आमदार दिगंबर कामती हस्तुकी हो सुवाळो जालो. उक्तावणा उपरांत मार्केटाच्या विशयाचेर तो उलयलो. आज एक केला म्हणजे दोन्ही बिल्डिंग रिनोव्हेट केल्या टोटल सारख्यो जवळ 70 लाख रुपये घालून म्युन्सिपाल्टीच्या मार्फत आम्ही त्यो हे केल्ले आसा रिनोव्हेट केल्ले आसा. ताजे दोन्ही रुफिंग सगळे टोटल चेंज केला पेंटिंग केल्या विंडोज केल्या आणि पेंट सुद्धा ताका आमी म्युन्सिपाल्टीचो त्या टायपाचो मागला म्हणजे म्युन्सिपाल्टीची बिल्डिंग म्हणून कळय न्ही म्हणून तशा पद्दतीचे फेसाड दिल्ले आसा. हांगा एक रेलिंग आशिल्लें पयलीं तांणी घाल्लें तें रेलिंग सामकें पेड्ड्यार जाल्लें त्या रेलिंगाचें गडगंजें रेलिंग घालां बरें घालां म्हणजे स्ट्रॉंग सारकें उरपाचें. आनी ही कामां ऑलरेडी खंय खंय जेन्ना मातसो पावस जातकीर मागीर आमी स्टार्ट करतले फेज 1 फेज 2 आनी गांधी मार्केट हे तिनूय कामां स्टार्ट जाता. पेडाचें म्हत्व म्हाका कोणें सांगपाची गरज ना. पेडाचें म्हत्व म्हाका खबर आहा आनी बाजारांत हांव येतो आसतना मोबी काका बरोबर सगळे हांगा नुस्त्या बाजार मटणा बाजार सगळो आशिल्लो पळय हे आतांचे सगळे आसात. आता मेजर काम कितें उरलां आतां मार्केटाचें हांवें तांकां ऑफर दिल्या मार्केट फूल मोडून नवें बांदून दिता म्हणून जाय जाल्यार तांणी ठरोवपा जाय फूल मार्केट नवें बांदून दिता सामकें दिल्ली आसल्या भशेन. मार्केटकार एग्री ना हे बांदपाक तांकां विचारा तुमी म्हाका विचारनाका. हांवें ही ऑफर 5 वर्सां पयलीं दिल्ली 5 वर्सां पयलीं हांवें दिल्ली पळय आयकाय हो सांगता पळय रिनोव्हेट करपाक रिनोव्हेट करप एक प्रश्न. हांवें तांकां कितें सांगलें तुमची जर तयारी आसा म्हाका जबरदस्तीन आनी फोर्सान करपाचें इच्छा ना. तुमची जर तयारी आसा मार्केटवाल्याचे सगळे हांव प्लॅन काडून तुमकां दाखयता. अत्यंत एक बरो मार्केटाचो प्रकल्प हांगा उबो करपाक शकता हे तांकां हांवें सांगलां. तांचेर आसा डिसिजन तांच्या हातांत आसा. पूण रिनोव्हेट करपाचें ऑलरेडी टेंडर जाल्लें आसा. न्यू मार्केटाचे 2 फेजीसांनी जवळ जवळ म्हाका दिसता 1.5 पावणे 2 कोटीचें काम आज टेंडर जावन वर्क ऑर्डर दिल्ली आसा. गांधी मार्केटान 70-75 लाखाचें काम रिनोव्हेट करपाच्या गांधी मार्केटाचें ती वर्क ऑर्डर दिल्ली आसा. फक्त पावसा लागून ते रावता
की पावस जाले की ती कामां स्टार्ट जातली. हे रेलिंग बिलिंग घालत मार्केटाच्या ह्या मार्केटाच्या हातूंतल्यान हातूंत खुबशे कितें बदल जातले ते हांव करून दितां. तांकां सांगलां कितें जाय तें हांव करून दितां. पूण जर येताची तुमची इच्छा आसा जाल्यार अल्ट्रा मॉडर्न मार्केट सामकें गोंयांत आनी खंयच ना अशे पद्दतीचें मार्केट बांदया. पूण तांच्या सगळ्यांचें सहकार्य जाय. मडगांवकारांक सद्याक पार्किंगेची विशय सतायता. ताचेर पत्रकारांनी विचारले. आयकात दिगंबर कामतीची जाप. पार्किंगाचे जर प्रॉब्लेम सॉल्व करतलो जाल्यार सगळी ही मार्केटां मोडून नवी बांदची पडटली जाल्यारच पार्किंगाचो प्रॉब्लेम सॉल्व जावपाक शकता. आसा तें मार्केट मोडून काय पार्किंग जावपाक शकना. हे सगळे हांचे दुकानां इतले भुरगे म्हणाल्यान हांव पळयता तांची दुकानां आसा प्रत्येकाचे सेंटिमेंट्स आसा. तांकां थोड्यांक ग्रावंड फ्लोरा वयल्यान हालपाची गरज म्हणजे हे ना. ते म्हणटा ग्रावंड फ्लोराचेर आमी ग्रावंड फ्लोराचेर आता. तांकां जर इच्छा आसा की तशेंच रावचें म्हणून हांव तांचेर जबरदस्ती करपाक शकना. कुठ्ठाळी मतदारसंघात आमदार आंतोनियो वाझान आयज वेळसांव बेळेचे नवे उदका पायपलायनीचे उक्तावण केले. सरकारान बेगोबेग ही पायपलायन सुरू करून लोकांक थाकाय दिवची अशें आमदारा बरोबर थळाव्यांनी मागले. सुमार 4 लाख रुपयाचो हो प्रकल्प सावर्डेच्या मुद्रा एजन्सीक दिला. कितलीशींच वर्सां जावन गेली. पोरणे पायपलायनीक लागून थंयच्या थळाव्यांक उदकाच्यो परत अडचणी येताल्यो. आतां नवी पायपलायन घातिल्ल्यान थळाव्या आमदारा सयत थळाव्यांनी खोशी मानल्या. आयज आमी वेलसांव बेले आसात आनीक बेले आमची जी इतली जायतीं वर्सां जालीं आमच्या थोडी घरांक आमकां इल्लो प्रॉब्लम जातालो. हांगा सदांच सांगताले आपणाक एक्सटेंशन ऑफ पायपलायन जाय म्हणून. ही पयलींची बारीक पायपलायन आसा. आतां आमचे एक्सटेंशन ऑफ पायपलायन आमी ऑलरेडी सँक्शन जाल्ले आसा. ती 3.5 लॅक्साचो एस्टिमेट आमचो आसा. म्हणून वेलसांव पाली बेले हांगासर हें पडटा. हांव आमच्या जे वेलसांवच्या लोकांक ही जी आयज जी फॅसिलिटी मेळल्या हांव सगळे आमचे वांगडी आमचो फन पिरामीड आसा टीम आसा कोणी आसा बाकी सगळे आमचे हांगासरले आमचे लोक आसा तांकां म्हाका असो भरपूर बेनिफीट जातलो. आनी ते बेनिफीट जाता जायना हें तुमकां लोकूच सांगतलो. हांव सद्या आमच्या PWD जे आमचे AE आहे तशेंच JE आहे ही हांकां सगळें काळजांत तांचे बरें करून ताणें जायते आपले टायम काडलो हो एस्टिमेट हें तें करपाक. आनी आयज म्हाका दिसता तेच्या आदारानूय आमी फुडें पावल्ले आसा. हांव ताका काळजांत देव बरें करूं. आज वर्सात एक आमच्या ऑनरेबल MLA आंतोनियो काळजांत देव बरें करूं म्हाका. ही एक उदका लायन कितलीं वर्सां जालीं म्हाका दिसता उणें 40 वर्सां पळय जातली. देवादान हे लोकांक मेळ्ळ्यान आतां लोकांक उदो फॅसिलिटी नासली घरां व्हरपाक PWDची. हे आतां मेन लायन आसली पूण जायते तपस गेल्ली कोणा कडेन जावं ना. पूण हांव आज MLA वालोर दिता की ही एक्चुअली कोमदाद ड्रेनेज आहा ती. आनी हे कोमदादीक लोकांक फॅसिलिटी मेळपाक जाय पूण ती कोणा कडेन कोण घेवपाक जावं ना तांकां ना. पूण आज MLAन आपल्यागे तकली उजा करून गव्हर्मेंटा कडच्यान PWD कडच्यान ही आज पायपलायन इनाग्रेशन केलां. हांव सजमताचें बेगीन म्हाका खबर आहा तो जेन्ना इनाग्रेशन करता तें काम केन्ना हाटी दवरना. सो आज ही उदका लायन जे लोकांक जी पेंडींग आहाय तांकां उदो अजून मेळना घरां पावलो ना. ही लायन चार्ज जातकच हांव PWD ऑफिसरां कडेन मागता जेन्ना तेंच्यो फायल्यो येयल्यो म्हणटरी ताबडतोब TNOC ना TNOC ना म्हूण दवरनाका. कित्याक म्हाका खबर आहा हांव हिंगा हे गांवचो हे लोकांक खूब त्रास जाता. ह्यो बायलो बाड्यो डेली फोन करताले जायते लोक आहा की आमकां उदका त्रास जाता आमी दुसऱ्यांच्या इंटिल्यान वयच्या पडटा कचऱ्याचें उदक येता हे फाटी जायत सांगताले. सो हांव काळजांत MLA आनी आमचे पंचायत मेंबर आहाय तांकां काळजांत देव बरें कर म्हणटा आनी हें आज काम सुरवात जाल्ली. कुडचडच्या युवा स्वराज खेळा आनी संस्कृतीक क्लबान ISO प्रमाणपत्र मेळोवन आयज मेरेनच्या योगदानात आनी एक मानाचो तुरो खोवला. मुख्यमंत्र्यान तांकां परबी भेटयल्या. युवा स्वराज खेळा आणि सांस्कृतिक क्लबाचे जाळवणदार आणि वांगड्यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि कुडचडचो आमदार निलेश काब्रालाची भेट घेतली. ISO प्रमाणपत्र मेळयल्या आणि प्रतिष्ठित राज्य आणि राष्ट्रीय भोवमान मेळोवपी ह्या क्लबाचे ह्या वाठारांतल्या खेळा आणि संस्कृतायेक चालना दिवपाक उल्लेखनीय योगदान आसा अशें म्हणत मुख्यमंत्र्यान तांची तोखणाय केली. युवा स्वराज स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब कुडचडे ह्या क्लबाक सगळ्यात पयलीं हांव खूब अभिनंदन करता. स्पोर्ट्स अँड कल्चर हातूंतल्यान काम करता आसतना सामाजीक क्षेत्रांतूय बी तेंचें काम एक खूब बऱ्या पद्दतीचें काम कुडचडे आनी केप्यां तालुक्यांत त्याच बरोबर पुराय सावथ गोवात वेगवेगळे कडेन काम करता आसतना दिसता.
आमी पळयता की अशा पद्दतीचे जो युवा स्वराज्य स्पोर्ट्स क्लब काम करता त्या पद्दतीचे काम बाकीच्याय स्पोर्ट्स क्लबांनी करप हे गरजेचे आसा. ताची खासियत म्हणजे ISO 9001:2015 क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम ISO सर्टिफिकेशन. त्यांनी फक्त हातूरूच न्ही तर ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी मॅनेजमेंट आसतलें, एनर्जी मॅनेजमेंट सिस्टम आसतलें, एनवायरमेंट मॅनेजमेंट सिस्टम आसतलें, इव्हेंट सस्टेनेबल मॅनेजमेंट सिस्टम आसतलें, एड्युकेशनल ऑर्गनायझेशन सिस्टम, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, ताच्या बरोबर सोशल अकाउंटेबिलिटी, इंटरनॅशनल एंड ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी एंड क्वालिटी मॅनेजमेंट ह्या सारकेले ISO सर्टिफिकेशन मेळोवपाचें काम तेंच्यांनी केलां. हांव खरोखरूच तेजी तोखणाय करता. खंयच्याच युवा स्पोर्ट्स क्लबाक किंवा खंयच्याच संस्थेक इतक्यो ISO सर्टिफिकेशन मेळूंक ना आसतलें. म्हणजे काम करप हेल्था खातीर, समाजा खातीर क्वालिटी मॅनेजमेंट करता आसतना आणि ते काम डॉक्युमेंटेशनूय करप हे गरजेचें आसता. म्हणून ह्या संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि तेचे सगळे मेंबर कुडचड्याचे सातत्यात कुडचड्या खातीर आणि बाकीच्या कामा खातीर ते खूब बरें काम हे सदोदीत करीत आसता. तांच्या क्लबाक वेगवेगळ्या संस्थां कडल्यान वेगवेगळे फावटी अवॉर्ड ही फावो जाल्ले आसा. बरें काम करता म्हणून त्या खातीरय बी हांव तांचें अभिनंदन करता. फुडल्या वाटचालीक ह्या सगळ्या क्लबाच्या भुरग्यांनी एकत्र येवन अशाच पद्दतीचे कुडचड्या आणि सावथ गोंयच्या परिसरात खूब बरें काम हे तेंच्यांनी करचें इतकें तेंच्या लागीं मागता. परत एकदां खूब खूब अभिनंदन. आनी इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.